जेव्हा मी सेंटरला आलो पहिल्यांदा, तेव्हा माझ्यासाठी एकदम नवीन होतं वातावरण. पण जेव्हा मी सेंटरमध्ये आलो आणि 1-2 दिवस मी तिथं जेव्हा घालवला, तेव्हा माझ्या लक्षात आलं की एकदम घरासारखं एन्व्हायर्नमेंट आहे आणि ज्या फॅमिलीज होत्या ना, त्याच्यामुळे मला जे टेन्शन होतं, कारण की मी बऱ्यापैकी मोठा होतो त्यावेळेस 16-17 वर्षाचा, 15 वर्षाचा. त्यामुळे मला व्यवस्थित कळत होतं माझ्यासोबत काय घडतंय आणि तिथं आल्यानंतर जेव्हा मी त्या एन्व्हायर्नमेंटशी जुळवून घेतलं, एकदम मला बेस्ट फीलिंग होतं ते माझ्यासाठी. सेंटर आणि तिथली लोकं आणि जो स्टाफ आहे ना, म्हणजे असं वाटतच नाही की आपण घरी नाही आहे. ते एक घरच आहे. म्हणजे घराच्या बाहेरचं जे एक घर आपण म्हणतो ना, की जे सेंट्यूट खरंच एक घराच्या बाहेरचं घरच आहे, की जिथं मला असं वाटतं की मी एकदम सेफ आहे तिथं. मी सर्व गोष्टी शेअर करू शकतो तिथं प्रत्येक लोकांशी आणि ते पण माझ्याशी करतात. म्हणजे जे फॅमिलीज आहेत, ते पण त्यांचे काही गोष्टी असतात ते शेअर करतात. मी त्यांच्याशी करतो. त्याच्यामुळे एकदम बेस्ट आहे ते. सेंट ज्यूडमध्ये मी अल्मोस्ट 10 महिने राहिलेलो आहे ट्रीटमेंटच्या वेळेस. त्याच्यामुळे माझे खूप अशा काही एक्सपिरियन्स आहेत किंवा भरपूर अशा आठवणी आहेत, ज्या माझ्या कनेक्टेड आहेत सेंट ज्यूडशी आणि माझे खूप सारे मित्र बनले विशेष म्हणजे. आणि एक सर्वात सांगायचं म्हणजे मी आधी ना एकदम असा होतो, की जरी 2 लोकं जरी बोलत असले ना माझ्यासमोर, मी कधी त्यांच्यासमोर माझे विचार मांडू शकत नव्हतो. पण सेंट ज्यूडमध्ये आल्यानंतर ते एक माझा जो प्रॉब्लेम होता ना, तो दूर झाला. जेव्हा मी सेंट ज्यूडमध्ये आलो ना, म्हणजे ट्रीटमेंटसाठी मुंबईत आलो, त्यावेळेस मी 9वीत होतो. माझी 9वीची जी आपली एक इंटर्नल एक्झाम असते ना, ती देऊन मी मुंबईत आलो होतो. तर माझा स्टडी जो होता तिथे थांबला होता. पण सेंटरमध्ये आल्यानंतर थोडे दिवस आधी मी स्टडी नाही केला 1-2 महिने, कारण मी तेव्हा बेटर नव्हती माझी जी हेल्थ होती. आणि जेव्हा मी सांगितलं की मला आता 10thचा स्टडी स्टार्ट करायचा आहे, तेव्हा माझ्यासाठी सेंटरमध्ये मॅथ आणि सायन्स या 2 सब्जेक्टसाठी एक व्हॉलंटियर येत होते, जे मला माझा स्टडी एकदम बेटरली घेत होते आणि त्याचा मला एकदम पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळाला. कारण की मी घरी जाऊन जेव्हा 10वीची एक्झाम दिली ना, मला सांगायला एकदम मस्त वाटतं, कारण मी ट्रीटमेंट कंप्लीट करून घरी गेल्यानंतर डिस्टन्स स्टडी झाल्यानंतरसुद्धा मला 90.20% मिळाले होते. जे काउन्सिलर येतात ना सेंटरमध्ये फॅमिलीसाठी किंवा पेशंटसाठी म्हणजे ज्युडियन्ससाठी, तर ते जे काउन्सिलिंग फॅमिलीसोबत करत होते ना, त्याच्यामुळे त्यांचं डिप्रेशन दूर होण्यास मदत झाली. आणि एक पॉईंट असा होता, की माझी बहीण छोटी असल्यामुळे ती घरी होती आणि सेंटरमध्ये ते अलाउड नसल्यामुळे ती घरी होती. पण ती पण थोडी डिप्रेशनमध्ये गेली होती या कारणामुळे. पण तिलासुद्धा जेव्हा काउन्सिलिंग मिळाली 2-3 वेळेस, आय थिंक सेंटरकडून तिला काउन्सिलिंग दिली गेली. त्याच्यामुळे म्हणजे जी फॅमिली डिस्टर्ब झाली होती ना थोडी, ट्रीटमेंट चालू केल्यापासून 1-2 महिन्यात, ती स्टेबल झाली त्या गोष्टीमुळे. माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं बी-टेक कम्प्युटरमध्ये. मी 2019चा पास आउट स्टुडंट आहे. 2023चा सॉरी. आणि त्यानंतर मी आत्ता म्हणजे लास्ट मंथपर्यंत मी एक रिलायन्स जनरल इन्शुरन्स आणि अल्केमी प्रायव्हेट लिमिटेड या 2 कंपन्यांमध्ये म्हणजे त्यांचं टाय असल्यामुळे मी दोघांसोबत काम करत होतो ॲज अ पेरोल. आणि सध्या मी ब्रेक घेतलेला आहे. म्हणजे मला काही कोर्सेस करायचे आहेत, त्याच्यासाठी मी ब्रेक घेतलेला आहे माझ्या करिअरमध्ये. जॉब मेळा झाला ना, त्यावेळेस काही व्हॉलंटियर्ससोबत आमचे कनेक्शन्स करून देण्यात आले आणि त्यातून मला असं समजलं, एक व्हॉलंटियर आहेत जे सेम फील्डमधून आहेत. त्यांनी मला सांगितलं, की "तू जर डेटा ॲनालिस्टविषयी जर थोडं स्टडी केलंस, तर तुला अजून बेनिफिट्स होईल तुझ्या करिअरमध्ये, करिअर ग्रो करण्यासाठी." त्यांचा जो सल्ला आहे, तो माझ्यासाठी फार मोलाचा आहे आणि म्हणूनच मी ते केलं आहे. हां, त्यांनी मला साधारणतः 2-3 कोर्सेस सजेस्ट केले, जे ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आहेत, कोडिंग निंजावरती वगैरे. आणि अ, ते डेटा ॲनालिस्टचेच आहेत. तर ते मी कंटिन्यू करतोय सध्या. ॲक्चुअली सर्वात आधी जेव्हा मला समजलं, की सेंट ज्यूड फॉर लाईफमध्ये मला एक पार्टिसिपेट करण्याची संधी मिळते, ही माझ्यासाठी खूप मोठी अपॉर्च्युनिटी होती. आणि जेव्हा मला विचारलं गेलं, की "तू करू शकतोस काय आहे? म्हणजे तू जॉब करतोय, तर तू करू शकतो का?" मी तेव्हा एका क्षणाचाही विचार न करता हो सांगितलं. कारण ही माझ्यासाठी खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे. ज्या ऑर्गनायझेशनने माझ्यासाठी एवढं काही केलं आहे, म्हणजे सांगायचं झालं तर माझ्या शिक्षणापासून ते मला आत्ता मी जो जॉब करतोय, इथपर्यंत सर्वात मोलाची मदत जर माझ्या आयुष्यात कोणाची असेल, तर ऑर्गनायझेशनची आहे, सेंट ज्यूडची आहे, सेंट ज्यूड फॉर लाईफची आहे. त्याच्यामुळे मी फार हॅपी आहे काम करण्यामध्ये. सर्वात आधी जर सांगायचं म्हटलं, तर एक सर्वात मोलाचा जो चेंज आहे, म्हणजे जो आपण माइलस्टोन म्हणतो लाईफमधला, तो हा आहे, की सेंट ज्यूड फॉर लाईफने ना लास्ट 3 इयर्सपासून एक युवा
जे ऑर्गनायझेशन आहे त्यांच्यासोबत मिळून एक कॅम्प अरेंज केला जातो डिसेंबर महिन्यामध्ये साधारणतः, आणि मी लास्ट 3 इयर्सपासून तो करतो आहे. त्यामध्ये मला भरपूर अशा गोष्टी शिकायला मिळाल्या, ज्या माझ्या लीडरशिप ग्रोईंगसाठी होत्या, टीमवर्कसाठी होत्या, आणि त्याचा मला बेनिफिट्स माझा आत्ता जॉब लाईफ आहे त्याच्यामध्ये मला भरपूर अशा प्रमाणात त्याचा फायदा होतो आहे. तर आणि अजून दुसरं सांगायचं झालं तर शिक्षणासाठी जी मदत मिळाली मला सेंट जूड फॉर लाईफकडून, ते माझं करिअर ग्रो करण्यासाठी फार महत्त्वाची ठरली माझ्यासाठी. जर कोणी कॅन्सर वॉरियर्स सेंटरमध्ये येणार असतील आणि जर मला त्यांना काही सांगायचं झालं तर मी त्यांना एकच गोष्ट सांगेल की तुम्ही एकदम म्हणजे डोळे बंद करून इथे येऊ शकता. जर खारघर सेंटरला एका शब्दात सांगायचं झालं तर होप्स. म्हणजे होप्स याच्यासाठी, कारण की ही एक अपॉर्च्युनिटी आहे जे इथं येणार आहेत ना त्यांच्यासाठी. ठीक आहे, एक कॅन्सर हा सारखा आजार आपल्या आयुष्यात आला, हे आपल्या जीवनाचा ब्लॅक पार्ट आहे. बट सेंट जूड आपल्या आयुष्यात त्या कॅन्सरमुळे येत आहे आणि भरपूर अपॉर्च्युनिटीज घेऊन येणार आहे. ते एक त्याच्यामुळे होप्स आहे.